तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर अश्विनी रेसिपीज 22। तर आता मी बटाट्याची भाजी बनवत आहे। तर मी कशी बनवते तुम्ही बघाच, ही तुम्हाला बघून समजली असेल की किती छान आहे। तर चला आपण सुरुवात करूया। हे बघा, मी इथे मस्तपैकी बटाटे कापून घेत आहे। मस्तपैकी आता मी तुम्हाला दिसत असेल मस्त कापून घेते। आता इकडे बटाटे कापून झालेले आहेत आपले, मस्तपैकी 4 बटाटे घेतलेले मी। आता आपण काय करूया की या बटाट्यामध्ये फिश करीचा जो मसाला असतो तो मसाला याच्यामध्ये टाकूया। मला तो आवडतो म्हणून मी टाकलेला आहे। तुम्हाला जर बटाट्याचा या कोणत्या भाजीचा मसाला आवडत असेल तर तुम्ही तो टाका। मी आता ब्लॅक पेपर असतो आपला तो टाकत आहे। ब्लॅक पेपर मस्तपैकी थोडी टाकून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स केलेलं आहे। तर मित्रांनो, हे बघा, हे आहे मीठ, हे आहे आपली मिरची पावडर, आता इकडे आहे मोहरी आणि ही आहे आपली हळद। आता आपण काय करूया की आपले जो तेल असते ते तेल आपण घेऊया आणि 1 चमचा तेल मी कढईमध्ये टाकलेला आहे। कढई तापलेली होती आणि अजून 1 चमचा टाकलेला आहे, म्हणजे 2 चमचे मी तेल टाकलेले आहेत। आता आपण काय करूया, तेल टाकून झालेलं आहे आपलं। आता आपण याच्यामध्ये मी 1च कांदा कापून टाकला आहे, कारण मला कांदा आवडत नाही जास्त। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही 2 टाका कांदे, मी 1च टाकलेला आहे। तर हे बघा, मी आता मस्तपैकी कांदा टाकत आहे। आता हा जो आपण कांदा टाकत आहे ना, तो मी आता पूर्णपणे टाकून घेतलेला आहे। आणि हा कांदा आपण टाकून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, ह्या कांद्याला ना मस्तपैकी परतून घेणार आहोत। आता आपण ह्याला तुम्ही म्हणजे बघत असाल की आपण परतो आहोत या कांद्याला। मस्तपैकी परतल्यानंतर आपण याच्यामध्ये आपला फिश करीचा जो मसाला होता तो परत टाकूया। तुम्हाला भाजी मसाला पाहिजे तुम्ही भाजी मसाला टाका, तुमचा आवडता मसाला टाका। मी ब्लॅक पेपर पण टाकलेला आहे परत त्याच्यामध्ये। आता आपण हिंग टाकूया। हे बघा, हिंग थोडंसं टाकून घेतलेलं आहे आपण। आता आपण ह्या सगळ्याला एकजीव करूया मस्तपैकी। हे बघा, मी एकजीव करत आहे, आपण तुम्ही करा एकजीव। आता नंतर मी काय करते, हळद घेते थोडीशी जास्त पण नाही, नाहीतर जास्त टाकली करपण येतो। आता बघा, थोडी हळद टाकली, मिरची नाही टाकली आहे मी, लक्षात घ्या। आता आपण हळद टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडासाच मसाला टाकला आहे। तुम्हाला तिखट पाहिजे असेल तुम्ही तिखट करा, तुम्हाला मीडियम पाहिजे मीडियम करा। मला जास्त तिखट नव्हतं म्हणून मी तिखट नाही केलं। आता मी थोडीशीच मोहरी टाकली आहे, कारण मला आवडत नाही जास्त मला, म्हणून मी टाकली नाही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाका जास्त, तुम्हाला आवडत असेल तर। आत्ता ना आपण ह्याला मस्तपैकी एकदम परतून घेऊया। तुम्हाला दिसत असेल की मी मस्तपैकी परतत आहे त्याला, किती मस्त वाटत आहे। आणि ह्याला लो फ्लेममध्ये करा, कारण याचा जास्त फ्लेममध्ये केलं ना की कसं आपला मसाला तो जळू शकतो, म्हणून आपण लो फ्लेममध्येच त्याला करूया। बघा किती मस्त वाटत आहे, एकदम भारी। आता आपण आपले जे बटाट्याचे कात्रे आपण कापलेले होते ते आपण टाकून घेत आहोत। आपण सगळ्या त्या कात्रे टाकून घेऊया। बघा किती छानपैकी टाकताना जे पाणी आहे ना ते तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाका, मी नाही टाकत। आता आपण ह्याला एकजीव करत आहोत। बघा किती भारी वाटत आहे, ह्याला मस्तपैकी एकजीव करताना किती भारी, वा वा वा, ओ हो किती भारी वाटत आहे, 1 नंबर। आता ना आपण ह्याला एकजीव मस्तपैकी करतच आहोत। मी बघा फ्लेम लो ठेवलेली आहे एकजीव करताना पण, समजलं। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया। मी 1च चमचा टाकते, का माहिती आहे, कारण जर आपण जास्त टाकलं तर खारट लागेल आणि कमी टाकलं तर नंतर पण खाऊ शकतो। 1 चमचाच टाकलेला आहे मी, आणि 1च चमचा भारी होता 4 बटाट्यांसाठी। बघा आता परतून घेत आहे मी त्याला, मीठ टाकलेलं आहे म्हणून त्याला एकजीव करते परत एकदा मस्तपैकी। असंच आपण परतून ठेवूया त्याला। आता आपण काय करूया माहिती आहे का, मस्तपैकी असं दिसतच आहे एकदम परतून। बघा किती छान वाटते, दिसत आहे ना, एकदम मस्त वास येत होता। तर जेव्हा मी केलं ना एकदम भारी वास येत होता मला, तर बघितलं। आता आपण झाकण घेऊया आणि बघा मी किती पाणी कप घेतलं आहे बघा, 1 आणि थोडासा म्हणजे अर्धा घेतलेला आहे थोडा, आणि तो टाकलेला आहे त्याच्यावरती। आणि त्याला 10 मिनटात आपण ठेवूया शिजवायला। आता 10 मिनटं शिजून झालेलं आहे। आता तुम्ही बघा हे किती छान वाफ येत आहेत त्याला, आणि शिजलं नाही अजून, कच्चंच आहे। तुम्हाला
माहीत नाही, म्हणजे मी बघत होती तेव्हा हे असं एकदम म्हणजे कच्चं होतं. अजून 10 मिनटं ना 15-20 मिनटाला शिजवायचं असतं, मग भारी बनतं आहे बटाट्याची भाजी. बघा किती भारी आहे ना. एकजीव करत होती मी त्याला, एकजीव करत राहावा एकजीव मस्तपैकी त्याला. ह्याला सारखं परतायला लागतं, नाही तर ना परतला नाही ना की जो हा आपला मसाला जो असतो तो खाली लागतो आणि हा चिवट होतो एकदम. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही सारखं ह्याला परतत राहा मध्ये. मी जास्त परतलं नाही, मी विसरून गेली होती म्हणून. पण तुम्ही परतत राहा 10 वेळा त्याला, नाहीतर तो खाली लागेल आणि तो एकदम हे होईल. आता मी परत तसंच ठेवलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जोपर्यंत शिजत नाही आपल्याला तोपर्यंत तसंच आपल्याला ठेवायचं आहे याला, समजलं. आता आपण ह्याला काढतो आहे. यांच्यामधलं पाणी जे आहे झाकणावरचं आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मस्त वाफायचं होते, ते एकदम भारी वाटतं बघा, तुम्हाला दिसतच असेल. हे ना स्वतः आटतं, जे पाणी असतं ना ते स्वतः आटून जातं बघा, भारी एकदम. त्याला आपण परतो आहे. हे मस्तपैकी शिजलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल की हे बटाटे ते तुटत आहेत असे सहजच, म्हणजे हे शिजलेलं आहे. आता तुम्हाला जर आता काढायचं असेल तुम्ही काढू शकतात, पण मी अजून थोडं शिजवते त्याला, जोपर्यंत पाणी त्याचं ते पूर्ण हे होत नाही तोपर्यंत मी त्याला शिजवणार आहे. तर बघा मी तर परत त्याला हलवते, नाही तर जर आपण हलवलं नाही त्याला की काय होतं ते एकदम चिकटतं, मग खाली जो मसाला लागतो मला चिपकलेला म्हणून तुम्हाला सांगितलं. तर अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली हो.